डोळे बंद करूया, प्रार्थना करू. धन्यवाद येशू, धन्यवाद पिता परमेश्वरा, धन्यवाद देव बाप्पा. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. डोळे बंद करूया. धन्यवाद, धन्यवाद येशू. थँक्यू तू आमच्यामध्ये आहे. धन्यवाद तू आमच्या प्रार्थना ऐकल्या. धन्यवाद तू आमची भक्ती आशीर्वादित केली. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे. आता जे काही वचन आम्ही घेऊ प्रभू, आजच्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांशी बोल. आजच्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांची भेट घे. तुझ्या लेकरांना स्पर्श कर प्रभू, आशीर्वादित कर. देवा आम्ही विश्वास ठेवतो तू आमच्यामध्ये आहे. प्रभू विश्वास ठेवतो आज वचनाद्वारे तू आमची भेट घेत आहे. वचनाद्वारे तुझ्या लेकरांना स्पर्श करत आहे. प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होणार. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. बायबल मध्ये दिलेलं आहे, आपण वचनात जाणार आहोत की जे लोक प्रभूवर विश्वास ठेवतात ते आशीर्वादित आहे, पण ज्यांचं हृदय देवापासून फिरलेलं आहे, बायबल सांगतं का ते लोक श्रापित आहेत. काय आहे? यिर्मयाचं पुस्तक. म्हणून आज आपण या वचनात बघणार आहोत. आज आपण देवाला म्हणूया की प्रभू आमचं हृदय फक्त तुझ्यासाठी असू दे. आमच्या हृदयामध्ये तुझं गौरव असू दे. यिर्मयाचं पुस्तक 17 अध्याय नेहमी वचनात आपण पाहूया की देवाची इच्छा आमच्यासाठी काय आहे, देवाचे आशीर्वाद आमच्यासाठी कशा प्रकारे असतात. यिर्मयाचं पुस्तक 17 अध्याय काढू वचन. आज देव आपल्याशी बोलणार आहे. आज देव ह्या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. यिर्मयाचं पुस्तक 17 अध्याय आणि 5 वचन. परमेश्वर असे म्हणतो, जो पुरुष मनुष्यावर भरोसा ठेवतो आणि देहाला आपला बाहू करतो, ज्याचं हृदय परमेश्वरापासून फिरतो तो श्रापित असो. काय म्हणतो? ज्याचं हृदय देवापासून फिरतो तो कसा आहे? श्रापित आहे. जो व्यक्ती मनुष्यावर भरोसा ठेवतो, देवापेक्षा आम्ही काय करतो? मनुष्यावर भरोसा ठेवतो. तर तसं नाही पाहिजे. किंवा स्वतःच्या ताकदीवर भरोसा ठेवणारे लोक देवाला नकोय. बायबल मध्ये दिलेला आहे की ज्यांचा भरोसा मनुष्यावर आहे, स्वतःच्या देहावर आहे आणि देवापासून त्याचं हृदय फिरतो तो श्रापित असतो. काय असतो? तो श्रापित असतो. म्हणून विश्वास ठेवा की आज जर आम्ही या ठिकाणी एकत्र आलोय आणि या ठिकाणी देवाची स्तुती करत आहे, देवाची भक्ती करत आहे, देवाकडे प्रार्थना करत आहे, तर आम्ही आशीर्वादित आहोत. आम्ही काय आहोत? आशीर्वादित आहोत. आज देवाच्या जवळ येण्याचं महत्व खूप लोकांना कळालेलं नाहीये. देवाची भक्ती करण्याचं महत्व लोकांना कळालेलं नाहीये. पण प्रभू म्हणतो ज्यांचं हृदय देवापासून फिरलेलं आहे ते लोक श्रापित आहेत. म्हणून माहित नाही की आज कित्येक लोक देवापासून दूर आहेत. लोकांना वाटतं की मी माझ्या ताकदीवर जास्त भरोसा ठेवतो, मी माझ्या मनुष्यावर, माझ्या बरोबरच्या असणाऱ्या लोकांवर जास्त भरोसा ठेवतो. पण प्रभू म्हणतो की असे लोक छोटी श्रापित असतात. त्यांच्या जीवनामध्ये श्राप कार्य करतात. काय करतात? श्राप कार्य. आणि शेवटी काय होतं बघा, 6वं वचन, तो वैरण्यातल्या झुडपासारखा होईल. चांगले येईल तेव्हा तो पाहणार नाही, पण रानातल्या सुक्या जागांमध्ये, खाऱ्यावर न बसलेल्या भूमीमध्ये तो वस्ती करेल. बायबल सांगतं जेव्हा चांगले होईल तेव्हा तो पाहणार नाही. जो व्यक्ती देवापासून त्याचा हृदय फिरतो, जेव्हा चांगले होईल तेव्हा तो पाहणार नाही, जेव्हा चांगले येईल तेव्हा तो पाहणार नाही. रानातल्या सुक्या जागांमध्ये, खाऱ्यानं बसलेल्या भूमी वस्ती करेल. आज कित्येक लोक डॉक्टरकडे, हॉस्पिटलमध्ये कित्येक लोक आहेत. बायबलमध्ये दिलेलं आहे कारण त्यांनी कधीही देवाला शोधलेलं नाही, देवावर भरोसा ठेवलेला नाही, देवावर आपले अपेक्षा ठेवलेली नाही. त्यांचं हृदय देवापासून फिरलेलं आहे. बायबल सांगतं एक वेळ अशी येईल तर त्यांच्या जीवनात जेच काही चांगलं होईल ते पाहू शकणार नाही. म्हणून आज आम्हाला काय करायचं आहे? देवावर विश्वास ठेवून जगायचा आहे, देवावर भरोसा ठेवून जगायचं आहे. कारण जे काही चांगले दिवस येतील ते आम्ही पाहणार आहोत. आम्ही आज इथे बसलेलो आहोत, जे चांगले दिवस येणार आहे ते आम्ही पाहणार आहोत. आमच्या हृदयामध्ये देवावर भरोसा ठेवलेला आहे. आमच्या हृदयामध्ये देवाची उपस्थिती आहे. आम्ही देवाची भक्ती करत आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही काय करत आहोत? देवाची भक्ती करत आहोत. आम्ही देवाला शोधत आहोत. हालेलुया. म्हणून आज विश्वास ठेवायचा आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आम्ही कुणामध्ये आहोत? देवामध्ये आहोत. देवाच्या
उपस्थितीमध्ये आहोत. म्हणून विश्वास ठेवा की जो व्यक्ती, पुन्हा सांगते, की ज्याचं हृदय देवापासून फिरलेला आहे तो कसा आहे? श्रापित आहे. जे चांगले दिवस येतील तो पाहणार नाही. आता आमचं हृदय देवाबरोबर आहे. आता आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. आता आम्ही देवाची भक्ती केलेली आहे. आता आम्ही देवावर भरोसा ठेवलेला आहे. म्हणून आम्ही आशीर्वादित आहोत. म्हणून आम्ही आशीर्वादित आहोत. बायबलमध्ये असं दिलेलं आहे की ते रानातल्या सुक्या जागांमध्ये खाऱ्यानं बसलेल्या भूमीत तो वस्ती करेल. ज्याचं हृदय देवापासून फिरलेलं आहे रानातल्या सुक्या जागेवर, बायबलमध्ये दिले, खाऱ्या आणि न बसलेल्या भूमीमध्ये तो वस्ती करेल. न बसलेली भूमी माहितीये? हा, जिथं काहीच उगवत नाही, वाळवंट आहे. किती महत्वाचं वचन आहे. ज्यांचं हृदय देवापासून फिरलेलं आहे ते लोक कसे आहेत? श्रापित आहेत. परंतु 7वं वचन, जो पुरुष परमेश्वराच्या ठाई भरोसा ठेवतो, ज्याचा भरोसा फक्त परमेश्वरच आहे, तो आशीर्वादित आहे. आपण श्रापित मनुष्य बघितला आणि आता आपण आशीर्वादित बघत आहोत. जो मनुष्य परमेश्वर भरोसा ठेवतो, ज्याचा भरोसा परमेश्वरच आहे, तो आशीर्वादित आहे. म्हणून मी आशीर्वादित आहे. माझा भरोसा फक्त परमेश्वर आहे. प्रेझ द लॉर्ड. कारण 8वं वचन, की पाण्याजवळ लावलेले झाड जे आपले मुळे नदीजवळ पसरवते आणि उन्हाची झळ येते तेव्हा ते भीत नाही, पण त्याचं पान हिरवेगार राहते. अनावृष्टीच्या वर्षी चिंताक्रांत होत नाही, फळ देणं सोडत नाही, त्यासारखं होईल. ते पाण्याजवळ लावलेल्या झाडासारखा तो होईल. ज्याचा भरोसा परमेश्वर आहे तो आशीर्वादित आहे. जर आमच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती असावी असं आम्हाला वाटत आहे, जर आमच्या जीवनात देवाचे आशीर्वाद, चांगले दिवस आम्ही पाहावे असं जर आम्हाला वाटत आहे, तर आम्हाला काय करायचं आहे? देवावर भरोसा ठेवायचा आहे. कारण की ज्याचं हृदय देवापासून फिरते तो श्रापित आहे. कोण आहे तो? श्रापित आहे. ज्याचं हृदय देवासाठी आहे किंवा जे परमेश्वरावर पूर्ण भरोसा ठेवत आहे ते आशीर्वादित आहे. ते पाण्याजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहे. ज्यांचा भरोसा फक्त देवावर आहे ते पाण्याजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहे. त्यांची मुळे नदीजवळ पसरते, उन्हाची झळ येते तेव्हा ते भीत नाही, पण त्यांचं पान हिरवगार राहतं. प्रेझ द लॉर्ड. त्यांची मुळे नदीजवळ, जसं झाडाची मुळे नदीजवळ पसरतात, हळूहळू पसरतात. झाड कोणाला माहिती नदीजवळचं? ते छोटं असतं, पण जसं जसं ते वाढतं त्याची जी मुळं असतात ते हळूहळू नदीजवळ पसरतात. प्रेझ द लॉर्ड. आणि जसं जसं ते नदीजवळ पसरतं मग ऊन जरी आला तरी ते सुकत नाही. कडक उन्हाळ्यामध्ये पण ते सुकत नाही. बायबल सांगतं उन्हाची झळ येते तेव्हा ते भीत नाही, ते पानं त्याची हिरवीगार राहतात. आणि दुसरी गोष्ट की अनावृष्टीच्या वर्षी चिंताक्रांत होत नाही, फळ देणं सोडत नाही, त्यासारखा तो होईल. कोण मनुष्य? मला देवावर विश्वास ठेवणारा, देवावर भरोसा ठेवणारा असा व्यक्ती आम्हाला व्हायचा आहे, ज्याचं झाड कधी सुकत नाही, त्याची पानं कधी सुकत नाही, ऊन आलं तरी ते सुकत नाही. अनावृष्टीचं काळ म्हणजे जेव्हा पाऊस नाही पडत, दुष्काळ असतो, अशा वेळेस पण ते झाड सुकत नाही, ते फळ देत राहतं. बघा, त्या झाडाची उपमा परमेश्वराने दिलेली आहे, ज्याच्या झाडाची मुळं पाण्याजवळ हळूहळू पसरतात. जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो तो आशीर्वादित आहे. प्रेझ द लॉर्ड. देवाने आम्हाला आशीर्वादित व्हावं म्हणून निवडले. प्रेझ द लॉर्ड. म्हणून मी पुन्हा ते वचन वाचेल. यिर्मया 17वा अध्याय. परमेश्वर काय म्हणतो की जो पुरुष मनुष्यावर भरोसा ठेवतो आणि देहाला आपला बाहू करतो, त्याचं हृदय परमेश्वरापासून फिरते, तो श्रापित आहे. ज्याचं हृदय परमेश्वरापासून फिरतं तो कोण आहे? श्रापित आहे. प्रेझ द लॉर्ड. आज जगामध्ये कित्येक लोकांना स्वतःच्या शक्तीवर, स्वतःच्या धनावर, स्वतःच्या पैशावर, स्वतःच्या बुद्धीवर भरोसा ठेवायला बघतात. पण बायबलमध्ये दिलेलं आहे की अशी लोक देवाला आवडत नाही. अशी लोक देवाला आवडत नाही. म्हणून आज आपण त्या झाडाप्रमाणे आहोत, ज्याची पाने हिरवेगार आहेत, ज्याची मुळं पाण्याजवळ पसरलेली आहेत. आणि बायबलमध्ये दिले
की ते चित्ताक्रांत होत नाही आणि फळ द्यायचं सोडत नाही. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. आज वचनामध्ये आपल्याला देव एकच सांगत आहे, जरी अनावृष्टी असेल, जरी दुष्काळ असेल, जरी आमच्या जीवनात चिंता असतील, पण आम्ही देवामध्ये आनंद करू. काय करू? आमचा भरोसा कोणावर आहे? देवावर. बायबलमध्ये दिलेला आहे, प्रभू येशू आम्हाला घ्यायला येणार आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आमच्यासाठी देवाची मोठी योजना आहे. आम्ही सर्वजण देवाच्या बरोबर राहणार आहोत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण काढूया पुस्तक योहान 14 अध्याय. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी घरं तयार केलेली आहेत. काय तयार केली आहेत? घरं तयार केलेली आहेत. घरं तयार केलेली आहे. आणि प्रभूची इच्छा काय आहे? जिथे प्रभू असेल तिथे आम्ही राहावं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हे जग आमच्यासाठी एक थोड्या दिवसाची जागा आहे, थोड्या दिवसाचं ठिकाण आहे, पण सार्वकाळासाठी आम्ही देवाच्या बरोबर राहणार आहोत. कोणाबरोबर राहणार आहोत? देवाबरोबर राहणार आहोत. लक्षपूर्वक ऐका. योहान शुभवर्तमान 14 अध्याय. तुमचं अंतःकरण घाबरू नये, देवावर विश्वास ठेवा, माझ्यावरही विश्वास ठेवा. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? तुमचं अंतःकरण घाबरू नये, माझ्यावर विश्वास ठेवा आणि देवावर पण विश्वास ठेवा. माझ्या बापाच्या घरात पुष्कळ राहण्याच्या जागा आहेत. असे नसते तर मी तुम्हाला सांगितले असते, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जाते. आमेन. प्रभू येशू म्हणत आहे, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. किती लोक प्रभू येशू जी आमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे त्यावर विश्वास ठेवत आहे. Yes, yes. मला येशू आमच्यासाठी जागा तयार करायला जागा तयार गेला. करायला त्यानंतर गेला. पुढचं वचन, आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईल आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशू म्हटला की मी पुन्हा येईल आणि मी तुम्हाला माझ्या जवळ घेईल. घेईल, यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि जिथे देव आहे जिथं देव आहे तिथे आम्ही असावे. तिथं आम्ही असावं. किती लोकांची इच्छा आहे का देवाजवळ आम्ही असावं? Yes, amen. आहे तुमची इच्छा? Yes. प्रभू आमच्यासाठी जागा तयार करायला गेलाय. Yes. येशू काय म्हटला? मी पुन्हा येईल आणि मी तुम्हाला काय करेल? जिथे मी असावे तिथे तुम्हाला घेऊन जाईल. माझ्या जवळ घेईल. म्हणून आज आम्ही ही तयारी करत आहोत. म्हणून आज आम्ही देवाच्या पायाजवळ बसत आहोत आणि म्हणून आज आम्ही देवाला शोधत आहोत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्ही जिथे प्रभू असणार आहे तिथे आम्ही काय करणार आहोत? जाणार आहोत. आम्ही राहणार आहोत. आणि म्हणून बायबल सांगतं की प्रभू आम्हाला जिथं तो आहे तिथे आम्ही राहणार आहोत. म्हणून आम्हाला देवाकडे आमची दृष्टी लावायची आहे, देवावर आम्हाला भरोसा ठेवणार आहे. म्हणून ते वचन दिलेलं आहे की ज्याचं हृदय देवापासून फिरतं तो श्रापित आहे. Yes, amen. तो काय आहे? श्रापित आहे. जेव्हा चांगलं होईल तेव्हा तो पाहणार नाही. Yes, yes. जेव्हा चांगलं होईल तेव्हा तो पाहणार नाही. तो कोणत्या ठिकाणामध्ये असणार आहे? बरोबर. न वसणाऱ्या भूमीमध्ये, न वसलेल्या भूमी, खाऱ्या आणि कोणत्या वाळवंटी. वाळवंटामध्ये, किंवा बायबलमध्ये दिलेलं आहे जिची वस्ती कोणाचीच तिथे वस्ती होत नाही अशा वस्तीमध्ये तो राहणार आहे. लक्षपूर्वक ऐका. पण ज्याचा भरोसा फक्त देवावर आहे तो आशीर्वादित आहे. ज्याचा भरोसा देवावर आहे. बायबलमध्ये दिलेला आहे त्या झाडासारखा तो आहे ज्याची मुळे पाण्याजवळ गेलेली आहे. आणि बायबल सांगतं की दुष्काळातही तो फळ देण्याचं सोडणार नाही. Yes, amen. जे चांगलं होईल तेव्हा ते पाहिल. प्रेज लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. आज आम्हाला या वर्षातून एकच गोष्ट शिकायचं आहे की आमचा भरोसा फक्त देवावर ठेवायचा आहे. कारण की जेव्हा प्रभू येशू आम्हाला परत घ्यायला येईल, कारण आम्ही त्याच्याजवळ राहावं म्हणून आमचं अंतःकरण जड झालेले नसावे. काय झालेले नसावे? जड झालेलं कारण की नसावं. आज लोकांची अंतःकरण कशामुळे जड झालेली आहेत? काढू वचन आपण लूक शुभवर्तमान काढूया. याच्या वचनांमध्ये असं दिलेलं आहे की आज लोकांची अंतःकरण त्यांच्या परिस्थितीमध्ये जड झालेली आहेत, त्यांच्या जीवनामधल्या त्रासामुळे जड झालेली आहेत. अनेक लोक आज देवाकडे न पाहता या जगाकडे पाहत आहे. लूक शुभवर्तमान 21 अध्याय काढूया. प्रभू येशू आम्हाला घ्यायला येणार आहे. लक्षपूर्वक ठेवा. आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला पूर्ण भरोसा देवावर ठेवायचा आहे. लूक शुभवर्तमान 21 अध्याय काढू वचन. लूक शुभवर्तमान 21 अध्याय काढलं वचन. Yes. 21 अध्याय 34 वचन. तुम्ही आपल्याला सांभाळा. काय करा? आपल्याला सांभाळा. प्रेज लॉर्ड.
नाहीतर कदाचित गुंगी आणि मद्यपीपणा आणि हल्लीच्या आयुष्या संबंधीच्या चिंता याकडून तुमची अंतःकरण जड होतील आणि तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल. प्रेज लॉर्ड. तुम्ही आपली अंतःकरण तुम्ही आपल्याला काय करा? सांभाळा. आपल्याला सांभाळा. आणि बायबल सांगतं कदाचित गुंगीपणा म्हणजे आपल्याच गुंगीमध्ये किंवा जे मद्यपीपणा आपल्या मद्यपीपणामध्ये किंवा हल्लीच्या आयुष्या संबंधीच्या चिंता यांनी तुमच्या अंतःकरण जड होतील. काय होतील? जड होतील. आणि तो दिवस पाशासारखा येईल. कोणता दिवस? प्रभूला येण्याचा दिवस. प्रभू येशू म्हटलं ना का मी तुमच्याकडे येईल आणि मी जिथं आहे तिथं तुमच्या जवळ मी माझ्या जवळ तुम्हाला घेईन. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. आज आम्हाला प्रार्थना करायचं आहे. आज आम्हाला एकत्र का यायचं आहे? आज आम्हाला देवाची भक्ती का करायचं आहे? कारण आम्हाला पूर्ण भरोसा देवावर ठेवायचा आहे. आम्हाला देवाची वाट पाहायची आहे. आम्ही जिथं देव आहे तिथं आम्ही राहणार आहोत. आमेन. पण आमच्या अंतःकरण जड होऊ द्यायचं नाही. आमच्या अंतःकरण जड होऊ द्यायचे नाही. बायबलमध्ये दिलेलं आहे की आयुष्या संबंधीच्या चिंता यांनी तुमच्या अंतःकरण जड होऊ देऊ नका. जर आम्ही आयुष्या संबंधीच्या चिंता करत आहोत तर आम्ही देवाची वाट पाहत नाही. आम्ही प्रभूची वाट पाहत नाही. तो दिवस अकस्मात तुमच्या समजा आम्ही देवाची भक्ती करत नाही, देवाच्या पायाजवळ येत नाही, देवावर भरोसा ठेवून जगत नाही तर आमचं हृदय देवापासून फिरलेलं आहे. काय आहे? देवापासून फिरलेलं आहे. आणि जर आमचं हृदय देवापासून फिरलेलं आहे तर आमचं अंतःकरण जड झालेलं आहे. आयुष्य संबंधीच्या चिंताने आमचं अंतःकरण काय होईल? कठीण होईल. कारण आमच्या जीवनामध्ये आम्ही काय पाहतोय? आम्ही काय खावं, काय प्यावे, काय पांघरावं, रात्रंदिवस आम्ही कष्ट करत आहे. फक्त ह्या जगातलं जीवन आम्ही कसं जगावं, किती कशा प्रकारे सुखी असावं यासाठीच जर आम्ही जगत आहोत तर आमच्या अंतःकरण जड होतील. काय होतील? जड होतील. जड होतील. आणि बायबलमध्ये काय दिलेलं आहे? तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल. मग आम्हाला वाट पाहणारे लोक बनायचं आहे. आम्ही हे विश्वास ठेवायचं का आम्ही देवाजवळ राहणार आहोत. जिथं मी आहे प्रभू म्हणतो तिथे मी तुम्हाला माझ्या जवळ घेईन. जिथं मी आहे तिथं मी तुम्हाला माझ्या जवळ येईल. मी पुन्हा तुमच्याकडे येईल. आम्ही प्रभूची वाट पाहत आहोत. आज कित्येक लोकांना या वचनाविषयी काही वाटत नसेल. प्रभू येईल, प्रभू आम्हाला घेऊन जाईल, आम्ही प्रभू जवळच राहणार आहोत, प्रभू आमच्यासाठी चांगली चांगली घरं तयार करत आहे. का? कारण ते ह्या जगाकडे पाहतात. या जगामध्ये आम्हाला सर्व सुख पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, जीवनात सर्व शांती पाहिजे, आमच्या सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या पाहिजे. कोणत्या चिंता आमच्या जीवनात नको आहे. आणि आयुष्य संबंधीच्या चिंता करताना आमचं हृदय काय होतं? कठीण होतं. देवाविषयी कठीण. काय होतं? देवाविषयी जर कठीण झालं तर आम्हाला भक्ती करायला इंटरेस्ट येणार नाही, मज्जा आनंद येणार नाही, प्रार्थना करायला आनंद येणार नाही, प्रार्थना करायला उत्सुकता वाटणार नाही. आम्हाला ते कंटाळवाणं वाटेल. काय वाटेल? का कंटाळवाणं वाटेल? कारण की आमचं अंतःकरण जड झालेलं आहे आयुष्य संबंधीच्या चिंतेने. पण जर आम्ही हा रोजचा दिवस आम्ही असा विचार करू की प्रभू तू आमच्यासाठी जागा तयार करायला गेलाय, तू आम्हाला परत घ्यायला येणार आहेस आणि जिथं तू असणार तिथं आम्ही राहणार आहोत. तिथं दुःख नाही, तिथं निराशा नाही, तिथं त्रास नाही, तिथं आजार नाही, तिथं मरण नाही, असं ठिकाण देवाने आमच्यासाठी तयार केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. सैतानाची इच्छा आहे की आमचं हृदय देवापासून फिरावं, आमचं हृदय आमचं अंतःकरण कठीण व्हावं. चांगले दिवस येईल तेव्हा तो पाहणार नाही. सैतानाची इच्छा आहे. आज आमच्या जीवनात त्रास आहे, कदाचित आजार असेल आमच्या घरामध्ये कुणाला, किंवा आमच्या जीवनामध्ये आमचं हृदय फक्त जगातल्या गोष्टी रात्रंदिवस ते मिळवण्यासाठी कष्ट करत असेल, किंवा आम्ही रात्रंदिवस त्याच गोष्टीचा विचार करत असो. पण त्यामुळं आयुष्य संबंधीच्या चिंतेमुळं आमचं हृदय काय होईल? कठीण होईल, जड होईल. बघा पुढच्या वचनात 35 वचन. कारण तो सर्व पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्वांवर तसाची. सर्व पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या लोकांवर तो दिवस येणार आहे अकस्मात पाशाप्रमाणे. पण बायबल काय सांगतं पुढचं वचन? या वास्तव 36 वचन. तुम्ही या सर्व गोष्टी चुकवायला मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून
काय करत जागे राहा, प्रार्थना करत जागे राहा. या वास्तव तुम्ही सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला. कारण प्रभू येशू येण्याच्या वेळेस जसं आता युद्धावर युद्ध होत आहे, काय होत आहे, राष्ट्र उठत आहे. तुम्हाला माहितीये की सगळ्यात जास्त गरमी आता वाढलेली आहे. म्हणजे सूर्य जास्त तापत चाललेला आहे, उष्णता वाढत चाललेली आहे. बायबलमध्ये दिले की अनेक गोष्टी पृथ्वीवर घडत आहे. पृथ्वीचा अंत आलेला आहे असं सांगत आहे बायबल. काय सांगत आहे, पृथ्वीचा अंत आलेला आहे. आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा प्रभू येशू पुन्हा येईल, अनेक गोष्टी घडणार आहेत, अनेक गोष्टी, अनेक संकट येणार आहेत. भूमिकंप होतील, दुष्काळ पडेल, अनेक गोष्टी. पण त्या अगोदर प्रभूच्या बरोबर आपण जाणार आहोत. आमेन. प्रेझ लॉर्ड, आपण प्रभूच्या बरोबर जाणार आहोत. आणि म्हणून बायबल सांगतं की या गोष्टी चुकवायला आणि देवाच्या पुत्रासमोर तुम्ही उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत राहा. सर्व प्रसंगी काय करत राहा, प्रार्थना करत राहा. एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, येशू येईल आणि आम्हाला जिथं तो आहे तिथे घेऊन जाईल. तुम्हाला वाटेल मग तेव्हा समजा मी मेलेलो असेल तर बायबल सांगतं तेव्हा आम्ही पुन्हा उठवले जाऊ. काय होऊ, प्रार्थना करता करता, देवाची स्तुती करता करता, देवाची भक्ती करता करता, देवावर भरोसा ठेवता ठेवता मेलो पाहिजे तर उठवले जाऊ. जसं येशू पुन्हा मेला आणि उठला तसे आपण पण आणि आपण जेव्हा उठवले जाऊ. कारण बायबल सांगतं की अगोदर जे मेले आहेत ते उठवले जातील. काढू ते वचन, करिंथकरास पत्र 15 अध्याय, करिंथकरास पत्र 15 अध्याय. बायबल सांगतं प्रभू येशूच्या येण्याच्या वेळेस उठवले जाणार. काय होतील, हा, करिंथकरास पत्र 15 अध्याय काढा वचन. एक विश्वास ठेवायचा आहे की देवाने आमच्यासाठी जागा तयार केलेली आहे आणि जिथं देव असणार आहे तिथे आम्ही राहणार आहोत. आणि म्हणून आम्हाला आमची तयारी करायची आहे. आमचं अंतःकरण जड होऊ द्यायचं नाही. आमच्या जीवनातल्या सर्व समस्यांमुळे, सर्व त्रासांमुळे, सर्व टेन्शनमुळे, सर्व चिंतांमुळे, आयुष्यासंबंधीच्या चिंतांमुळे आमचं अंतःकरण जड होऊ द्यायचं नाही. देवाकडे पाहायचं आहे, देवाची भक्ती करायची आहे, देवाच्या उपस्थितीत राहायचं आहे, देवाला आम्हाला शोधायचं आहे आणि त्याची येण्याची वाट पाहायची आहे. प्रेझ द लॉर्ड. करिंथकरास पत्र 15 अध्याय वचनात काय दिलेलं आहे, 12 वचन. येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला अशी जर त्याच्याविषयी घोषणा होत आहे तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुम्हाला कित्येक लोक म्हणतात. 13 परंतु जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ आणि तुमचा विश्वास पण व्यर्थ आहे. प्रेझ द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. बायबल सांगतं ख्रिस्त मेलेल्यातून उठवला गेला आहे आणि जर असा आमचा विश्वास आम्ही ठेवतो का येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठवलेला आहे तरच आमचा विश्वास सार्थक आहे. लक्षपूर्वक ऐका. तरच आमचा विश्वास, तोच विश्वास आमच्या जीवनात आम्हाला आशीर्वाद देईल. कारण येशू हा मेला पण तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, हा आमचा विश्वास पाहिजे. तो जिवंत देव आहे, तो मेला नाहीये, तो कबरेत राहिला नाही. जगात असा एकच व्यक्ती जो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि तो जिवंत आहे आणि तो स्वर्गात घेतला गेला आणि तो म्हटला मी पुन्हा येईल आणि तुम्हाला माझ्या जवळ घेईल आणि मग जिथे तुम्ही आहे तिथं तुम्ही येऊन जाईल. आमचा हा विश्वास पाहिजे. तुमच्या प्रार्थना ऐकाव्या असं जर तुमची इच्छा आहे तर तुम्हाला हा विश्वास पाहिजे येशू मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. जगामध्ये असा कोणताही व्यक्ती नाही तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. म्हणून जर आम्ही येशूवर असा विश्वास ठेवतो तो मेला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला तरच आमचा विश्वास सार्थक आहे, आशीर्वादित आहे, नाहीतर आशीर्वादित नाही. पुढचं आम्हाला काय शिकायचं बघूया. 14 जर ख्रिस्त उठवला गेला नाही, आपला 15 आणि आम्ही देवाविषयी खोटे साक्षी असे ठरलो कारण देवाविषयी आम्ही अशी साक्षी दिली की ख्रिस्ताला त्याने उठवले. जर मेलेले उठवले जात नाही तर त्याने त्याला उठवले नाही. 16 कारण जर मेलेले उठवले जात नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही. 17 आणि जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर तुमचा विश्वास व्यर्थ, अजून तुम्ही पापामध्ये आहात. तर मग जे ख्रिस्त
मध्ये निजलेले आहेत ते नाश पावले आहेत. जर आम्ही असा विश्वास ठेवतो का ख्रिस्त उठवला गेला नाही तर आम्ही अजून पापातच आहोत, आमचा विश्वास व्यर्थ आहे. पण जर आम्ही 19 वचन आम्ही आमच्या आयुष्यात ख्रिस्तावर आशा ठेवतो तर मनुष्यापेक्षा ज्याची फारच की करावी असे आम्ही आहोत. 20 वचन, तर आता ख्रिस्त मेल्यानंतर उठवला गेला तर निजलेल्यांचे प्रथम फळ असं आहे, मनुष्याकडून मरण आले म्हणून मनुष्याकडून मेलेल्यांचे पुनरुत्थान आले. 22 वचन, जसे आदामात सर्व मरतात ख्रिस्तात सर्व जिवंत केले जातात. पण आपण एक गोष्ट शिकत आहोत, जेव्हा येशू येईल तेव्हा मेलेले उठवले जातील. काय होतील? उठवले जातील. आणि म्हणून आज आम्हाला एकच गोष्ट विश्वास ठेवायचा आहे की प्रभू येशू जेव्हा येईल, आपण अजून एक वचन काढूया कलसी कागदपत्रामध्ये. यावेळेस बायबलमध्ये दिलेलं आहे की जेव्हा प्रभू येईल तेव्हा आम्ही उठवले जाणार आहोत. काढू आपण वचन कलसी कागदपत्र 33 कागदपत्र याच्या वचनात जाणार आहोत. कागदपत्र 14 अध्याय काढूया आणि 14 वचन. येशू मेला आणि उठला असा आपण विश्वास धरतो, तसेच येशू मध्ये जे मेलेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. एक प्रभू येशू विश्वास ठेवून जे मेले आहेत देव त्यांच्या बरोबर आणील, म्हणजे त्यांच्या बरोबर उठवेल. प्रेज द लॉर्ड. आम्ही सुद्धा मेलो तरी उठवले जाणार आहोत. पुढचं वचन, कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूच्या येईपर्यंत आपण जिवंत राहणारे ते आपल्या निजलेल्यांच्या पूर्वी जाणारच नाही. कारण प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जने सुद्धा आद्यदूतांच्या वाणी बरोबर देवाच्या तुतारी सुद्धा आकाशातून उतरेल आणि ख्रिस्तातले जे मेलेले ते पहिल्यांदा उठवले जातील. ख्रिस्तामध्ये जे मेलेले ते पहिल्यांदा उठवले जातील. आणि मग पुढचं वचन 17, मग ते आपण जिवंत राहणारे ते आपण त्याच्या बरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगामध्ये वर घेतले जाऊ आणि तशीच प्रभू जवळ सर्वदा राहू. लक्षपूर्वक ऐका, जर आम्ही जिवंत असू तर आम्ही स्वर्गात त्याच्या ढगामध्ये त्याच्या बरोबर त्याच्या समोर घेतले जाऊ. काय केले जाऊ? आम्ही जे जिवंत आहेत प्रभूला भेटण्यासाठी ढगामध्ये वर घेतले जाऊ. लक्षपूर्वक ऐका, जे जिवंत आहेत ते स्वर्गामध्ये ढगामध्ये वर घेतले जाऊ. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभूला भेटण्यासाठी ढगामध्ये घेतले जाऊ आणि तसेच प्रभू जवळ सर्वदा राहू. पण जे मेलेले आहेत ते सुद्धा उठवले जातील, जिवंत आहेत ते स्वर्गामध्ये घेतले जातील. कधी? तो दिवस पाशासारखा या पृथ्वीवर येईल. प्रभूला येण्याचा दिवस, प्रभूला येण्याचा दिवस. आपण 14 मध्ये पाहिलं, योहान 14 मध्ये प्रभू म्हणतो मी तुझ्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी पुन्हा येईल आणि जिथं मी आहे तिथं तुम्ही राहा. त्यानंतर आपण पाहिलं तर मेलेले सुद्धा उठवले जातील आणि जे जिवंत आहे ते स्वर्गामध्ये प्रभूला भेटण्यासाठी जातील आणि जिथं प्रभू आहे तिथं आपण राहणार आहोत. जिथं दुःख नाही, जिथं आजार नाही, जिथं चिंता नाही, जिथं निराशा नाही, जिथं मरण नाही, अशा जागेमध्ये आपण राहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणून आमच्या आयुष्यासंबंधीच्या चिंतांविषयी आमचं अंतःकरण आम्हाला कठीण होऊ द्यायचं नाही. एकच विश्वास ठेवायचा आहे, प्रभू येईल त्या दिवशी आम्हाला सुद्धा तो त्याच्या बरोबर घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही का प्रार्थनेला एकत्र येतोय? आज आपण का भक्ती करत आहे? आज का देवाची स्तुती करत आहे? कारण आमचं अंतःकरण आम्हाला कठीण होऊ द्यायचं नाही. आम्हाला पूर्ण भरोसा देवावर ठेवायचा आहे आणि जेव्हा तो येईल तेव्हा तो आम्हाला घेणार आहे. विश्वास ठेवा. आम्हाला एक आशा पाहिजे. देवाची इच्छा नाही का ह्या जगामध्ये आम्ही देवाकडे प्रार्थना करावी आणि मग आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळावं. जर कोणी आजारी असेल त्यांना देवाने बरं करावं, जे कोणी दुःखात आहे त्यांचं दुःख आनंदात बदलावं, एवढीच देवाची इच्छा नाही. तर देवाची इच्छा आहे का मी येईल, माझी वाट पाहणारे व्हा. काय व्हा? वाट पाहणारे व्हा. कारण बायबलमध्ये दिले की परमेश्वर नवे आकाश आणि नवी पृथ्वी निर्माण करत आहे, केलेली आहे. आणि नवे आकाश नवी पृथ्वीमध्ये माणसं मरणार नाही. बायबलमध्ये दिलेलं आहे का ते सर्वदा जिवंत राहणार आहे. काय राहणार आहे? सर्वदा जिवंत राहणार. काढू ते वचन आपण, नवे आकाश आणि नवी पृथ्वी. काढू वचन, इर्मियाचं पुस्तक, वचनात पाहूया. म्हणून विश्वास ठेवा की आम्ही
देवाने आम्हाला या जगामध्ये सहज आणलेलं नाही, या जगा आणि मरा म्हणून नाही. यशाचं पुस्तक 55 अध्यायामध्ये का बघा बरं. विश्वास ठेवा की प्रभू आपल्यामध्ये आहे आणि प्रभूने आम्हाला यशाचं पुस्तक 65 अध्याय, यशाचं पुस्तक 65 अध्याय काढू वचन. यशाचं पुस्तक 65 अध्याय. कारण पहा, मी नवे आकाश नवी पृथ्वी अस्तित्वात आणतो आणि पूर्वीच्या गोष्टी स्मरण होणार नाही, मनात पण येणार नाही. लक्षपूर्वक ऐका. मी काय नवे आकाश आणि नवी पृथ्वी काढलं सर्वांनी. यशाचं पुस्तक 65 अध्याय आणि 17 वचन काढलं. पहा, मी नवे आकाश नवी पृथ्वी अस्तित्वात आणतो, पूर्वीच्या गोष्टी स्मरण होणार नाही, मनात पण येणार नाही. आणि तर जे मी अस्तित्वात आणतो त्यात मी तुम्ही सर्व काळ आनंद कराल, उल्हास कराल. कारण पहा, यरूशलेमेस उल्हास आणि तिच्या लोकांस आनंद अस्तित्वात आणेल. जे काही मी अस्तित्वात आणणार आहे त्यामध्ये तुम्ही सदा सर्व काळ आनंद आणि उल्हास कराल. जे काही मी अस्तित्वात आणणार आहे त्यामध्ये तुम्ही सदा आनंद आणि उल्हास करा. म्हणजे या पृथ्वीवर लोक आनंदी नाही, सुखी नाही. प्रत्येक जण एक दडपणाखाली, चिंतेमध्ये, त्रासामध्ये, निराशामध्ये जगत आहे. आज या पृथ्वीवर पाप वाढलेला आहे. लोक एकमेकांचा द्वेष करत आहे, लोक एकमेकांना खाली पाडायला बघत आहे, एकमेकांवर प्रेम करत नाही. बायबल मध्ये दिले ह्या जगामध्ये ह्या पृथ्वीवर पाप वाढलेला आहे. काय वाढलेला आहे? आणि म्हणून प्रभू काय म्हणतो, आता मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी अस्तित्वात आली. कारण जी पृथ्वी पापिष्ट झालेली आहे, श्रापित झालेली आहे, प्रभूला ती नष्ट करायची आहे. काय करायची आहे? नष्ट करायची आहे. आणि म्हणून या पृथ्वीवर जे कोणी लोक देवाने निवडलेले आहेत, देवाच्या वचनावर विश्वास ठेवत आहेत, देवाला शोधत आहे, प्रभू आशाला ते नवे आकाश नवी पृथ्वीमध्ये ठेवणार आहे. काय करणार आहे? बायबल सांगतं की जिथे सदा सर्व काळ आनंद आणि उल्हास असेल अशी नवी पृथ्वी आणि नवे आकाश मी तुमच्यासाठी तयार केलेले आहे. मला माहित नाही की तुम्हाला या वचनाबद्दल किती आनंद होतोय किंवा तुम्ही किती विश्वास ठेवत आहे, माहित नाही मला. पण माझी इच्छा आहे की प्रभूला या सर्व गोष्टीसाठी आपण धन्यवाद दिला पाहिजे. सदा सर्व काळ तुम्ही आनंद आणि उल्हास कराल असं ठिकाण देव आमच्यासाठी निर्माण केलेलं आहे. देवाने आमच्यासाठी निर्माण. आणि प्रभू काय म्हटला की मी येईल, मी तुम्हाला माझ्याकडे घेईल आणि जिथं तुम्ही आहे तिथं मी पण राहणार आहे. आपण देवाला प्रत्यक्ष पाहणार पण आहोत. कदाचित आम्हाला या गोष्टी सहज वाटतील, त्याच्यावर आम्हाला अनेक असं आम्ही काहीतरी गोष्ट ऐकल्यासारखं वाटेल किंवा आम्हाला त्या गोष्टी आम्हाला विशेषतः त्याच्यामध्ये महत्व काही वाटणार नाही. पण जेव्हा ती वेळ येईल ना, ती खूप अद्भुत असणार आहे. प्रभू जेव्हा येईल आमच्याकडे, आम्हाला घेईल, जिथं प्रभू आहे तिथे आम्ही राहू, तिथं आनंद उल्हास राहणार आहे. बायबल सांगतं की तिथे अश्रू राहणार नाही, तिथं रडणं राहणार नाही. आणि बायबल मध्ये दिलेलं आहे का तिथे चिंता आणि त्रास आणि मरण सुद्धा असणार नाही. नवे आकाश आणि नवी पृथ्वी. लक्षपूर्वक ऐका. आम्हाला देवाला सार्वकालिक जीवन द्यायचं आहे, नवीन जीवन द्यायचं आहे. म्हणून प्रभूने आपल्या सुरुवातीला आम्ही वचन घेतलं की ज्याचं हृदय देवापासून फिरलेलं आहे तो श्रापित आहे. आज जर आम्ही या नवी आकाश नवी पृथ्वी किंवा नवीन जीवन जे आम्हाला ते देणार आहे त्याकडे जर आमचं लक्ष लावणार नाही, त्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही आणि त्यासाठी देवाला धन्यवाद देणार नाही, देवाच्या उपस्थितीत येणार नाही, तर तो व्यक्ती देवापासून ज्याचं हृदय फिरलेलं आहे तो श्रापित आहे, तो वैरणातल्या झुडपासारखा आहे. जे चांगलं होईल तेव्हा तो पाहणार नाही अशा मनुष्यासारखा आहे. म्हणून देवापासून आमचं हृदय फिरू देऊ नका. देवापासून आमचं हृदय अंतःकरण आमच्या आयुष्या संबंधीच्या चिंतेने कठोर करू नका. अकस्मात तो दिवस येईल आणि बायबलमध्ये दिले की प्रभू आम्हाला त्या ठिकाणामध्ये घेऊन जाईल. जिथं प्रभू आहे तिथं आम्ही राहणार आहोत. प्रेझ द लॉर्ड. बायबलमध्ये दिलेलं आहे की आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवून आनंद केला पाहिजे.
जो आनंद करतो तो जीवनात त्याचा आशीर्वाद पाहतो, त्याच्या जीवनात प्राप्तीचं उत्तर पाहतो, त्याच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं झालेलं पाहतो. कारण तो कसा आहे, पाण्याजवळ लावलेल्या त्याची मुळं काय होतात, हळूहळू पाण्याजवळ पसरतात, त्याची झाडाची पानं हिरवीगार राहतात, ते फळ द्यायचं सोडत नाही, त्या अति वृष्टीमध्ये चिंताक्रांत होत नाही, दुष्काळात पण चिंताक्रांत होत नाही. बायबल सांगतं ते हिरवगार राहतं. तुमची इच्छा आहे तुमचं जीवन हिरवगार असावं, फळाने लादलेलं असावं. देवावर विश्वास ठेवा, देवावर भरोसा ठेवा, देवाकडे प्रार्थना करा. आम्हाला प्रत्येकाला देवाची गरज आहे, कारण देवापासून जगात आलेलो आहोत, देवाजवळ पुन्हा जाणार आहोत, देवाजवळ पुन्हा राहणार आहोत सर्व काळसाठी. म्हणून आमचं हृदय अंतःकरण जड होणार नाही असं आम्ही काळजी घेतली पाहिजे. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. धन्यवाद देवा, धन्यवाद येशू. आमच्या हृदयातला कठीणपणा दूर कर, आमच्या हृदयातला कठीणपणा दूर करतो. प्रभू येशू, आम्हाला तुझ्यावर प्रेम करायचं आहे, आम्हाला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. ज्यांचं हृदय देवापासून फिरलेलं आहे, बायबल सांगतं ते श्रापित आहे. जेव्हा चांगलं होईल तेव्हा तू ते पाहणार नाही. तो वैराण्यातल्या झुडपासारखा आहे, पण ज्यांचं हृदय देवासाठी आहे तो आशीर्वादित आहे. ज्यांचा भरोसा देवावर आहे तो आशीर्वादित आहे. पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे आहे, ज्याची मुळे नदीकडे पसरतात असा त्या झाडासारखा तो आहे. धन्यवाद येशू, थँक्यू जीसस. डोळे बंद करूया. आमच्या हृदयातला कठीणपणा दूर कर. आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवावा, आमची दृष्टी तुझ्याकडे लावावी, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, तू आम्हाला कृपा पुरव, आमच्यामध्ये कार्य कर, आमच्या हृदयात कार्य कर. देवा आमच्यावर दया कर. होय प्रभू, आम्हाला तुझी गरज आहे. आमच्या हृदयात ये प्रभू, आमच्या जीवनात ये प्रभू. आमच्या लोकांना तू आशीर्वाद कर, आमच्या घरातल्या व्यक्तींना तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्या विश्वास ठेवतो प्रभू. आमचं हृदय तुझ्याकडे ओढलं जाऊ, आमचं अंतःकरण तुझ्याकडे ओढलं जाऊ. आम्हाला तुझी गरज आहे. धन्यवाद येशू. प्रार्थना मैं तुझसे करूं, हे मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं, हे मेरे प्यारे मसीहा. मेरा ये जीवन तेरे काम आए,
तेरे काम आए मेरा ये जीवन, तेरे काम आए यही है मेरी तमन्ना। प्रार्थना में तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा, तुझ्या लेकरांना स्पर्श तुझ्या लेकरांचं जीवन बदल तुझ्या लेकरांच्या जीवनात कार्य कर। आज आम्ही तुझं वचन ऐकलेलं आहे, तू आमच्यासाठी जागा तयार केली आहे आणि जेव्हा तू आमच्याकडे येईल तू आम्हाला घेऊन जाशील, जिथे तू आहे तिथे तेव्हा आम्ही प्रार्थना करतो आयुष्य संबंधीच्या चिंतेने आमचं हृदय कठीण करू देऊ नको, कारण तो दिवस माशासारखा येईल पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्यावर तो दिवस माशासारखा येईल। बायबलमध्ये दिलंय प्रभू त्यावेळेस आम्हाला स्वतः जवळ घेईल, आमचं हृदय कठीण होऊ द्यायचं, आमचा भरोसा देवावर ठेवायचा, आम्हाला देवाला शोधायचं आहे, आम्हाला देवाची भक्ती करायची आहे, आमचं हृदय आम्हाला देवाकडे लावायचं आहे। देवा आमच्या हृदयातला कठीणपणा दूर कर, देवा आमचं हृदय पूर्णपणे बदल, आमच्या हृदयात तुझी उपस्थिती येऊ दे, तुझी शांती येऊ दे, तुझी दया येऊ दे। प्रभू आम्हाला तुझी गरज आहे, देवा आम्हाला तुझी गरज आहे। देवा प्रत्येकाला स्पर्श कर, येशू प्रत्येकाला स्पर्श येशू प्रत्येकाला स्पर्श कर, स्पर्श कर, प्रत्येकाला आशीर्वाद दे, प्रत्येकाला आशीर्वाद दे। देवा सही जिथे आहे तिथे त्याला स्पर्श कर, देवा तिच्यामध्ये तुझं आरोग्य स्वीकारते, तुझं जीवन स्वीकारते, तुझ्या प्रत्येकाला तो लेकरांना, तुझ्या प्रत्येक लेकरांना तो आशीर्वाद दे, आरोग्य दे माझ्या धन्यवाद। इथं आलेल्या प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर, तुझ्या शांतीने भर, तुझ्या कृपेत ठेव, तुझ्या उपस्थितीमध्ये त्याच्या जीवनाद्वारे तू गौरवला जा, त्याच्या हर एक प्रार्थना तू आहे, प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर दे, आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन। बोलो येशू मसीह की जय जय।